हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डीसीबी बायोलॉजी. कस काय मंडळी, काय चालू आहे? अभ्यास करताय ना? पेपर जवळ आलाय बरं का. अभ्यास करायलाच पाहिजे, कारण की तुमचा पेपर अवघ्या तुमच्या म्हणण्यानुसार 4 महिन्यावर राहिलाय आणि माझ्या म्हणण्यानुसार 2च महिने राहिलेत. कसे? ऑक्टोबर तर गेला, राहिला नोव्हेंबर, नंतर डिसेंबर, बरोबर नाही? जानेवारी महिन्यामध्ये जे आहे ते तुमच्या स्कूल्समध्ये प्री बोर्ड एक्झाम्सची प्रॅक्टिस होत असते, बरोबर आहे की नाही? प्री बोर्ड एक्झाम्स घेतल्या जातात, ओरल्स घेतल्या जातात, तो महिना त्याच्यामध्ये चालला जातो. मग राहतात फक्त काय, फेब्रुवारी. आता फेब्रुवारी मध्ये तर तुमची एक्झामच चालू होते ना. 2 फेब्रुवारी पासून टाइम टेबल बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती आपण टाइम टेबल बद्दल शॉर्ट टाकलेला आहे, आत्ताच जाऊन बघा, बरोबर नाही? त्याच्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मेहनत करायची आणि तुमच्या मेहनतीला जोड राहणार आहे आमची. आम्ही तुम्हाला कशाला मदत करणार आहे? आम्ही तुम्हाला जे जे सामान प्रोव्हाइड करायचं आहे, सायन्स 2 मध्ये जी मुलांना अडचण येत असते की बाबा सर रट्टा मारायचं खूप आहे, परत फॉर्म्युला बेस्ड सायन्स नाही, याच्यामध्ये खूप थेरीज नाहीये, फक्त रट्टा मारायचा आहे, असं तसं काय काय नावं, क्रेप सायकल, ईटीसी, काय काय नावं पाठ करावं लागतात, बरोबर नाही? त्याच्यावरती आपल्याकडे सोल्युशन आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला फक्त आपलं लेक्चर मन लावून करायचंय. बाकी तुमच्या जेवढ्या पण अडचणी त्या सगळ्या आपण सॉल्व्ह करणार, बरोबर नाही? या लेक्चर मधून तुमचा एक ना एक डाऊट सॉल्व्ह होणार आहे. आपण चालू केला होता हेरिडिटी अँड इव्होल्यूशन चॅप्टर. सगळ्यात पहिला चॅप्टर हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, ज्याला की 4 मार्काचं वेटेज आहे तुमचं. त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स सुद्धा येऊ शकते 3 मार्काची, किंवा तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतं, किंवा काय म्हणतात त्याला, फ्लो चार्ट येऊ शकतो. याच्यातून सगळ्यात मेन तुम्हाला सांगितलं होतं फ्लो चार्ट. ज्याला पासिंग करायची आहे, त्या पासिंग करण्यासाठी ना मी तुम्हाला एक मंत्र देतो. काय देतो? तुम्हाला एक मंत्र देतो. ह्या चॅप्टर मध्ये असा मंत्र आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला ज्या प्रोटीन सिंथेसिसच्या डेफिनेशन आहे त्या तुम्हाला रट्टा मारायचे. हे कोणासाठी चालू आहे? ज्याला पासिंग व्हायचंय, बरोबर नाही? जेवढ्या पण डेफिनेशन्स आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, त्याच्यानंतर फॉसिल्स, त्याच्यानंतर आपल्या वेस्टिजियल ऑर्गनची डेफिनेशन असू द्या, किंवा कनेक्टिंग लिंकची असू द्या, परत आणखीन आपण बघितलेल्या काय म्हणतात त्याला, थेरीज असू द्या, या सगळ्या तुम्हाला रट्टा मारायच्या आहे. काय करायचंय? रट्टा मारायचंय. आणि ज्या अशा स्पेसिफिक लाईन्स आहेत की ज्या लाईन्सला मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की या इम्पॉर्टंट लाईन्स आहे, याच्याकडे लक्ष द्या, त्याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारण्याचे चान्सेस आहे, बरोबर नाही? जसं की सायंटिस्टचे नाव असू द्या, दुसऱ्या गोष्टी, या सगळ्या तुम्हाला काय करायचं आहे, अशा वेळेने अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्ही जर अभ्यास करत असाल की बाबा एकदाच चॅप्टर घ्यायचा, स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत वाचायचा, तर ही चुकीची पद्धत आहे. तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे? मार्क्स नुसार अभ्यास केला पाहिजे. आधी तुम्हाला तुमचं मोटिव्ह बघा की तुम्हाला एमसीक्यू, फक्त एमसीक्यू वाईज अभ्यास करायचा आहे. एका चॅप्टरला, मी काय सांगतोय, एका चॅप्टरला तुम्ही ते चहा पत्तीमध्ये नाही का, आपण चहा टाकतो आणि पत्ती पत्ती राहते, चहा पूर्ण फिल्टर होऊन खाली येतो, तशा प्रकारे चॅप्टरला फिल्टर करायचं आहे. मग त्याच्यामध्ये काय राहणार, वरती तुमचं चाळणीमध्ये तुम्हाला काय काय, म्हणजे एमसीक्यू त्या चॅप्टर मधले कोणते कोणते विचारण्याची शक्यता आहे, परत शॉर्ट नोट्स कोणते कोणते विचारण्याची शक्यता आहे, काही डायग्राम्स आहेत का, काही फ्लो चार्ट्स आहे का, अशा प्रकारे त्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला जरी ही गोष्ट कळली नाही तरी सुद्धा आपण शिकवताना तुम्हाला ते तुमच्या माइंडमध्ये आणून देणार, बरोबर नाही? आतापर्यंत हेरिडिटी अँड इव्होल्यूशनचा आपण बराचसा पोर्शन संपवलेला, बराचसा म्हणजे आपण फक्त आता एंड पॉइंटला आलेलो, बरोबर नाही? एक छोटासा टॉपिक आहे स्पेसिएशन, त्याच्यापासून आपण आजच्या लेक्चरला स्टार्टिंग करणार आहे. आधीचे लेक्चर जर कोणी आपले केले नसतील तर आधी जाऊन आधीचे लेक्चर बघून घ्या, कारण की एकदम मधी उडी मारण्यात काही अर्थ नाहीये, बरोबर नाही? तुम्ही एकदम पोहायला गेले तर बुडणार, हे नक्की आहे. त्याच्यामुळे आधी स्टार्टिंग पासून कॅन बांधून यायचं, बरोबर नाही? ज्यांना पोहता येत नाही, जे पोहणं शिकले गावाकडं, त्यांना समजलं असं कॅन का बांधायची असते. तशी कॅन म्हणजे आपले लेक्चर्स आहे. तुम्हाला जर बुडायचं नसेल 10वीला तर आपली कॅन बांधायलाच पाहिजे, बरोबर नाही? म्हणजे तुम्हाला लेक्चर केलेच पाहिजे. आता हे जे लेक्चर आहे, तुम्हाला जे मी लेक्चर करायला सांगतोय, या लेक्चरमध्ये तुम्हाला एक सिंपल, मी जी गोष्ट सांगितली तुम्हाला त्याच वेळेनं अभ्यास करायचा आहे की बाबा फिल्टर करायचं आहे त्या चॅप्टरला. त्याच्यामध्ये एमसीक्यू काय विचारले जाऊ शकतात, फ्लो चार्ट्स काय येऊ शकतात, शॉर्ट नोट्स काय येऊ शकतात, किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन्स काय येऊ शकतात, अशा वेळेने फिल्टर करायचं आहे. आता याच्यातला भरपूर एक मोठा टॉपिक आपण ह्युमन इव्होल्यूशन आज बघणार आहोत. याच्या आधीचे मेन जेवढे पण टॉपिक होते आपले, इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन असू द्या, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं वेस्टिजियल आणि कनेक्टिंग लिंक इम्पॉर्टंट आहे, बरोबर नाही? त्याच्यानंतर आपण प्रोटीन सिंथेसिसचा पार्ट घेतला. हे जे मेन टॉपिक आहे ना, त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. हा जो ह्युमन इव्होल्यूशनचा टॉपिक आता आपल्याला शेवटचा राहिलेला आहे ना, या टॉपिक मध्ये तुम्हाला जास्त करून आहे ना, फार तर फार एमसीक्यू विचारू शकतील, बरोबर नाही? एमसीक्यू नाही तर मग तुम्हाला असा शॉर्ट आन्सर क्वेश्चन किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन विचारू शकते, बरोबर नाही? त्याचा सिक्वेन्स, बरोबर नाही? तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे, जर तुम्हाला पासिंग पुरतं मार्क पाहिजे तर तुम्ही फक्त त्या एमसीक्यू मी जे सांगन
तेवढे 2 MCQ तुम्हाला या टॉपिक मधून करायचे. ज्यांना थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज पण पाहिजे आणि थोडंसं एक्स्ट्रा चांगलं परफॉर्म पण करायचं आहे पेपरमध्ये चांगला स्कोर घेऊन, तर त्यांनी आपलं पूर्ण लेक्चर जे मी आता टॉपिक सांगणार ते पूर्ण रट्टा मारायचे, बरोबर आहे. ओके, 10वीला रट्टा मारायसाठी म्हणतोय मी, कारण तुमचा एक्झामच रट्टा मारण्यावर, बरोबर नाही. तुमचा डोकं लावून सॉल्व्ह करायचा एक्झाम आहे काही सायन्स 2च्या पेपरमध्ये नाही, सगळं रट्टा मारायचे. त्याच्यामुळे तुम्हाला आतापासून सवय लागली पाहिजे रट्टा मारायची, बरोबर नाही. तर आताचा टॉपिक आहे आपला स्पेसिएशन. सगळ्यात पहिले स्पेसिएशन म्हणजे तुम्ही असा विचार करू नका की आपण एखाद्या स्पेस बद्दल शिकणार आहोत का सर, एकदम त्याच्यामध्ये गॅलेक्सी राहतील का, प्लॅनेट्स राहतील का, तिथलं आपल्याला इव्होल्युशन शिकायचंय का, तर बिलकुल नाही. आपल्याला स्पेसिएशन शिकायचंय फक्त आपल्या अर्थ पुरतं, म्हणजे काय, आपल्या पृथ्वी पुरतं. बाहेर उगाच जाऊन काही अर्थ आहे का, नाही. पहिले आपलं घर बघायचं, नंतर बाहेरचं घर बघायचं, बरोबर नाही. दुसऱ्याला चालले शहाणपणा शिकवला, घरीच काय म्हणताय प्रॉब्लेम येतात तुम्हाला, तर मग काय फायदा त्याचा, बरोबर नाही. त्याच्यामुळं स्पेसिएशन म्हणजे आपल्याला आपल्या घरचं बघायचं. आता स्पेसिएशन म्हणजे काय, सगळ्यात पहिले स्पेसिस. काय, स्पेसिएशनच्या आधी काय, स्पेसिस. स्पेसिस हा शब्दावरून स्पेसिएशन शब्द तयार झालेला आहे, बरोबर नाही. आता स्पेसिस काय, स्पेसिस म्हणजे आता तुम्ही सुद्धा जर मराठी भाषेत सरळ जर सांगायचं म्हणलं तर प्रजाती, बरोबर आहे. तुम्ही काहीतरी स्पेसिस आहात, बरोबर आहे की नाही. तुम्ही काय, तुम्ही एक स्पेसिस आहात. तुम्ही जे प्राणी बघतात आजूबाजूला ते सुद्धा एक काय स्पेसिस आहेत, बरोबर नाही. किंवा समजा जे किडे ते बघता तुम्ही, ते पण काय स्पेसिस आहेत. तर अशा प्रकारच्या स्पेसिस ज्या इव्होल्युशन मध्ये काय झालं, स्पेसिस बनत गेल्या. म्हणजे काय की बाबा जे आधी एकत्र प्राणी होते, बरोबर नाही, ज्या आधी एकत्र प्राणी होते त्यांचा सेपरेट ग्रुप बनत गेला, म्हणजे काय झालं, स्पेसिएशन होत गेलं, बरोबर नाही. मग आता ते कशा प्रकारे होत गेलं, त्यांच्या फर्टाईल त्यांच्या इन्व्हायरमेंट नुसार, बरोबर नाही. जिओग्राफिकल एरिया म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ते ज्या ठिकाणी राहत आहेत तो एरिया म्हणजे जिओग्राफिकल एरिया, त्याच्यानुसार त्यांच्यात काय म्हणतात त्याला इव्होल्युशन होऊन बदल होत गेले, त्यांची नवीन स्पेसिस बनत गेली, बरोबर नाही. आता आपण बघतोय की समजा जर आपला ॲम्फिबियन असेल, बरोबर नाही, एखादा ॲम्फिबियन असेल की मासा आहे आणि तो याच्यावर सुद्धा आपण त्या काळात जर विचार करा तुम्ही, त्या काळात असं कोणी विचार केला असेल का त्या प्राण्यांनी की बाबा पाण्यात पोहणारा जमिनीवर सुद्धा चालू शकतो, विचार केला असं का, नाही. पण त्याला जी जिओग्राफिकल इन्व्हायरमेंट भेटलं किंवा जिओग्राफिकल एरिया ज्याच्यामध्ये तो वाढला, त्यानं ज्याला रिप्रोडक्शन केलं, त्याच्यानंतर नवीन स्पेसिस बनवली, बरोबर नाही. त्याच्यामध्ये इव्होल्युशन होत गेलं, त्या स्पेसिस मध्ये इव्होल्युशन होत गेलं आणि तो काय करायला लागला, पाण्यात सुद्धा जायला लागला आणि जमिनीवर सुद्धा. जसं की मगरमच्छ आपल्याला चांगलंच उदाहरण माहिती, रेप्टाईल सारखा सुद्धा ते त्याचं स्ट्रक्चर असतं, बरोबर नाही. म्हणजे या स्पेसिस काय होत गेल्या, त्या स्पेसिस मध्ये इव्होल्युशन होत गेलं. तुम्ही असं म्हणू शकता का की बाबा जी पाल आहे आपल्या जमिनीवरती, मगरमच्छची थोडीशी फर्स्ट कॉपी आहे, बरोबर नाही, फक्त काय थोडंसं सस्तीवाली कॉपी आहे, लहान कॉपी आहे. मगरमच्छच्या तुम्ही काय म्हणतात त्याला, पालीला तुम्ही हात लावू शकता, मगरमच्छला लावू शकता का, नाही, फाटणार तुमची, बरोबर, 100% फाटणार. त्याच्यामुळं काही फर्स्ट कॉपी अशा आहेत की त्या एक जी कॉपी आहे दुसरी स्पेसिस जी ती हार्मफुल म्हणजे ती डेंजरस असू शकते, आणि दुसरी जी आहे ती नॉर्मल. आता काही मुलींना हे सुद्धा डेंजर वाटत असेल, पालीला पाहून सुद्धा घाबरतात ते, बरोबर नाही. मुलीच नाही, काही मुलं पण असतील याच्यात लेक्चर बघणारी की जे पालीला बघून घाबरत असेल, त्या बाथरूम मध्ये पाल दिसली की बाथरूमला जात नाही भाऊ 2-2 दिवस, बरोबर नाही. अशा सुद्धा गोष्टी असतात. ह्या ज्या स्पेसिस म्हणजे एकमेकांसारख्या दिसतंय आपल्याला, परंतु राहणीमान त्यांचा जिओग्राफिकल एरिया, आता मगरमच्छचा एरिया जो आहे मगरीचा, तो कुठे आहे, क्रोकोडाईलचा पाण्यामध्ये जास्त करून, बरोबर नाही. पालीचा कुठे आहे, भिंतीवरती, बरोबर नाही, भिंतीवरती नाही म्हणजे आपल्या टेरेस्ट्रियल रिजन, बरोबर नाही. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या स्पेसिस आहे ना, फक्त दिसणाऱ्या सारख्या आहे, पण त्यांचं जे काय म्हणतात त्याला एरिया ते सगळे वेगळे. ते कसे होत गेले, इव्होल्युशन मुळे होत गेले. आता तेच बघणार आपण, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. काय म्हणलंय, जे की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस म्हणजे जर मी आहे आणि मला जर भविष्यामध्ये माझं लग्न आलं, मी काय केलं, एखाद्या मुलाला किंवा मुलीला जन्म दिला, म्हणजे मी काय केले, स्पेसिसला जन्म दिला. माझ्या काय जी माझी स्पेसिस आहे, मी काय आहे, ह्युमन आहे, बरोबर नाही. जी माझी स्पेसिस आहे तिला मी जन्म दिला, म्हणजेच काय केलं, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑफ. आता हे प्लांट्सचं पण असू शकतं, प्लांट्स बद्दल पण असू शकतं, ॲनिमल्स बद्दल पण असू शकतं. इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. यांचं म्हणणं काय आहे की याच्यामुळं इव्होल्युशन झालेलं आहे, या इफेक्टमुळे काय झालेलं आहे, हे सुद्धा एक कारण असू शकतं कशाचं, इव्होल्युशनचं. सॉरी, आज थोडीशी तब्येत जरा खराब आहे, बरोबर नाही. वातावरण तुम्ही बघताय चेंज होत राहते. स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. सगळ्यात पहिले काय, स्पेसिस काय, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स आहे दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स. आता इथं शब्द या नॉर्मल सुद्धा बोलू शकले असते की स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस
थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. पण असे बोलले का त्यांनी मुद्दामून? काय काय म्हणलं मी? मुद्दामून तो शब्द काय टाकलाय? फर्टाईल. याच्याकडे तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींकडे आत्ताच लक्ष द्यायची सवय लावायची. म्हणजे जेणेकरून काय असतं, तुम्ही जेव्हा 11-12ला जाता ना, ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते, बरोबर नाही? इथं कशी असते, इथं तुमची थेरी एक्झाम आहे, बरोबर नाही? तुम्हाला रायटिंग मध्ये लिहायचंय लॉंग आन्सर, शॉर्ट आन्सर, बरोबर नाही? पण तिथं प्युअरली एमसीक्यू बेस्ड पेपर राहणार आहे. मग तेव्हा होतं काय, तुम्हाला सवय लागलेली असती पूर्ण फॉर्मॅट बघायची. कशी सवय लागलेली असती? पूर्ण फॉर्मॅट बघायची. पण तुम्हाला ते मधला सुद्धा एमसीक्यू विचारू शकते, कोणत्या पण लाईन मधला. त्याच्यामुळे सवय अशी लावायची की मेन वर्ड पकडत जायचे प्रत्येक सेंटेन्सचे, बरं नाही? आता या सेंटेन्सचं काय? स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल. काय इथं? फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. आता याचा अर्थ काय की स्पेसीज, आपण माहितीये की स्पेसीज रिप्रोडक्शन केल्यानंतर न्यू स्पेसीज फॉर्म होती, बरोबर आहे? पण ती कोणती स्पेसीज फॉर्म करते? ती अशीच स्पेसीज फॉर्म करणार आहे की जी तिच्यासारखं रिप्रोडक्शनची जिच्यामध्ये ॲबिलिटी आहे, जी की फर्टाईल आहे, बरोबर नाही? जी दुसऱ्याला पुढच्या पिढीला जन्म देऊ शकते, अशी स्पेसीज, बरोबर नाही? इच स्पेसीज ग्रोज इन अ स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन. मी काय म्हणलं, जसं की आता पाल आहे, पाल कुठे जगतीये? आपल्या भिंतीवरती, बरोबर नाही? आता मगर आहे, मगरमच्छ आहे, ती कुठे जगतीये? ती पाण्यामध्ये. आलं लक्षात? म्हणजे वेगवेगळ्या जिओग्राफिकल कंडिशन नुसार जी जी स्पेसीज आहे या पृथ्वीवरती, ती काय करते? ग्रो करते. देअर फूड, हॅबिटॅट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. त्यांचं खाणं सुद्धा वेगळं आहे, हॅबिटॅट वेगळं आहे, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी वेगळी आहे. कोणी समजा मी आत्ताच माझं असं म्हणजे एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं मी की जो काय म्हणतात त्याला, आता तुम्ही समजून घ्या, जो आपला लॉयन आहे, काय लॉयन आहे, त्याचा जो टायमिंग आहे, तो वाला टायमिंग, बरोबर नाही? तो टायमिंग असतो त्याचा कितीतरी 20-25 सेकंदाचा, बरोबर नाही? आणि जो गाढव आहे, त्या गाढवाचा किती असतो? 25-30 मिनिट, बरोबर नाही? असं मी ऐकलं होतं. म्हणजेच काय की त्यांच्यामधली रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी जी आहे ती सुद्धा काय वेगळी वेगळी आहे, बरोबर नाही? लॉयनला दुसरे पण काम असते, गाढवाला काय काम आहे? गाढव रिकामच पडले, बरोबर नाही? असं पण म्हणशान तुम्ही. हाऊएव्हर जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम अर्लियर वन. काय सांगितलंय? जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल. आपण जे बघतोय सगळा खेळ या चॅप्टर मध्ये कशाबद्दल आहे? जेनेटिक व्हेरिएशन. नावातच काय? हेरिडिटी अँड इव्होल्युशन, बरोबर नाही? इव्होल्युशन होण्याचं कारणच हे की जेनेटिक व्हेरिएशन आल्यामुळे कशामध्ये? जेनेटिक मटेरियलमध्ये. त्याच्यामुळे काय झालं? इव्होल्युशन झालं. जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर काय? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम अर्लियर वन. ओके. बिसाइड्स जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. काय म्हणलंय? बिसाइड्स जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, म्हणजे याच्या व्यतिरिक्त आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. कशाच्या व्यतिरिक्त? जेनेटिक व्हेरिएशनच्या व्यतिरिक्त जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. सिमिलरली जिओग्राफिकल ऑर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेसिएशन. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही काय म्हणलं इथं? आयसोलेशन, जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. त्याचा मिनिंग काय की बाबा आयसोलेशन कशाला म्हणतो आपण? तुम्ही कोरोनाच्या काळात ऐकलं असेल, बाबा याला आयसोलेट केलं, याला हे केलंय, बरोबर नाही? म्हणजे काय की बाबा ही रूम आहे आणि ह्या रूम मध्ये किंवा हा स्टुडिओ, या स्टुडिओमध्ये मला आयसोलेट केलंय, म्हणजे मला एकट्याला टाकलंय, बरोबर नाही? मग इथं मीच काय करणार? मी स्वतःच काय म्हणते त्याला, मला आणि एक समजा दुसरं कोणतरी असेल, बरोबर नाही? किंवा माझं नका घेऊ तुम्ही एक्झाम्पल, एखाद्या प्राण्याचं घ्या. या प्राण्याला एखाद्या, आता लॉयनचंच बघितलं ना आपण, एका लॉयनला आणि एका लॉयनीला, लॉयनी म्हणायचं का तिला? नाही, शेर और शेरनी, बरोबर नाही? आता त्या दोघांना जर या रूम मध्ये टाकले आपण, आता या रूम मध्ये टाकल्यानंतर त्यांना आपण एक प्रकारे आयसोलेट केले. त्यांना बाहेरच्या जगाशी काही संबंध आहे का? नाही. त्यांना आपण काय केलं? आयसोलेट केले. मग आता त्यांना जेव्हा आपण इथं परमिशन देऊ की करावे, तुम्हाला जे करायचं ते करा बिंदास, बरोबर नाही? मग ते काय करतील? रिप्रोडक्शन करतील, त्यांच्याकडून नवीन स्पेसीज फॉर्म होईल, बरोबर नाही? म्हणजे स्पेसिएशन होण्याचं कारण काय? जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन सुद्धा आहे, बरोबर नाही? म्हणजे त्यांना आपण एका ठिकाणी जर जागा दिली, त्यांना चांगलं स्पेस प्रोव्हाइड केलं, त्याच्यावरून सुद्धा त्यांचं स्पेसिएशन होऊ शकतं. आलं लक्षात? आता या पॉईंटमध्ये एवढं काही लक्ष देण्यासारखं नव्हतं. आपण मेन आपल्या आजच्या टॉपिकला स्टार्ट करू लगेच. ह्युमन इव्हॉल्युशन. काय? ह्युमन इव्हॉल्युशन. आतापर्यंत फक्त इव्हॉल्युशन आपण बघत होतो. इव्हॉल्युशन मध्ये आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन बघितले. त्याच्यामधून कळलं आपल्याला की बाबा 350 करोड वर्ष 350 करोड वर्ष एवढा टाइम पिरियड मध्ये इव्हॉल्युशन होत गेलं, बरोबर नाही? मग त्याच्यामध्ये फॉसिल्स आले, सगळ्याच गोष्टी आल्या, तुम्हाला कार्बन डेटिंग मेथड कळाली, बरोबर नाही? आपल्याला कळलंय आता आपल्याला बघायचंय फक्त पर्टिक्युलर ह्युमन इव्हॉल्युशन. काय बघायचंय? पर्टिक्युलर ह्युमन इव्हॉल्युशन. लास्ट डायनासॉर्स डिसॅपियर्ड. आता हे ह्युमन इव्हॉल्युशन मध्ये स्टार्टिंगची लाईन टाकण्याची गरज काय होती? लास्ट डायनासॉर डिसॅपियर अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स अगो. ही लाईन टाकायची गरज अशी होती की तुम्हाला कळलं पाहिजे की डायनासॉर गेल्यानंतर आपलं कुठेतरी इव्हॉल्युशन होत चाललंय, बरोबर नाही? आलं लक्षात?
ॲट दॅट टाइम मंकी लाईक ॲनिमल्स आर सेड टू बी इव्हॉल्व फ्रॉम सम अँसेस्टर्स हू वेअर मोर ऑर लेस सिमिलर टू द काय मॉडर्न लेम्युर्स. आता त्या टायमाला काय होत होतं, आता हे तर गेले बिचारे, बरं नाही, म्हणजे नाश करणाऱ्या, या पृथ्वीचा नाश करणाऱ्या 2 प्रजाती, असा स्टोरी ऐका तुम्ही, या पृथ्वीचा नाश करणाऱ्या 2 प्रजातींनी जन्म घेतला पृथ्वीवरती, बरोबर नाही. एकानं आधी जन्म घेतला, ते कोण, डायनासॉर. त्यांनी या पृथ्वीला बरबाद करून टाकलं, बरोबर नाही. ते पण आपल्यासारखे जास्तच जरा माजलेले होते, बरोबर नाही. त्याच्यानंतर ते गेल्यानंतर आपले माकडं आले, ज्यांना की समजा जे की सिमिलर होते थोडेफार आपले मॉडर्न लेम्यूर. आता तुम्हाला इथं दिसतंय का, हा मंकी दिसतोय का, हा मंकी सगळ्यांनी बघितलेला आहे, बरोबर नाही. याला दाखवायची गरज नाही, काही आरशात पाहिलं तर कळून जाईल त्यांना, बरोबर नाही. हा दुसरा काय, मॉडर्न लेम्यूर. काय मॉडर्न लेम्यूर म्हणजे काय, मंकी सारखाच आहे. कसा आहे, मंकी सारखा दिसतोय का, झाडावरती फांदीवर चढतोय, फक्त याची शेपटी जरा मांजरी सारखी, स्ट्रक्चर थोडंसं मांजरी सारखे, बरोबर नाही, डोळे बिळे असं चेहरा बिरा, पण आहे काय तो मंकी. आलं लक्षात. म्हणजे यांनी काय सांगितलं, जेव्हा डायनासॉर 7 करोड इयर्स ॲगो डिसअपिअर झाले, ॲट दॅट टाइम मंकी लाईक ॲनिमल्स आर सेड टू बी इव्हॉल्व फ्रॉम सम अँसेस्टर्स हू वेअर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न लेम्युर्स. आता कोणाकडून अँसेस्टर शब्द का वापरले त्यांनी, कारण की आपण बघितलं इव्हॉल्युशन मध्ये छोट्याशा, काय म्हणतोय मी, आपण त्या स्टेप्स बघितल्या होत्या ना, कसं कसं होत गेलं. पहिले सिंपल एलिमेंट्स बनले, मग कंपाऊंड एलिमेंट्स बनले, मग प्रोटीन न्यूक्लिक ऍसिड्स बनलं, मग त्याच्यापासून सिंपल प्रिमिटिव्ह सेल्स बनल्या, बरोबर नाही. मग असं करत करत एक मोठा लार्ज आपला काय ऑर्गॅनिझम बनलेलं आहे. तसं इव्हॉल्युशन होत गेलं. काय केलं, मंकी लाईक स्ट्रक्चर फॉर्म झाले एका दुसऱ्या प्रजातीपासून, बरोबर नाही. जे की आजचे जे मॉडर्न लेम्युर्स आहे, म्हणजे आजचे जे माकडे, त्यांच्याप्रमाणे थोडेसे कुठेतरी सिमिलर होत होते. म्हणजे आपल्याच भाषेत लोकलमध्ये की बाबा आपलं माकडापासून जे इव्होल्युशन झालेलं आहे, आपण जे पहिले माकड होतो आणि आता जे जवान म्हणजे माणसासारखं झालोय आपण, एकदम हँडसम बिंडसम, बरोबर नाही. हे कोणामुळे झालंय, या ह्युमन इव्होल्युशनमुळे. ओके, तर मग आपण स्टार्ट करू आपल्या ह्युमन इव्होल्युशनला लगेच. सगळ्यात पहिले, टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसअपियर्ड अबाउट 4 करोड इयर्स ॲगो. म्हणजे किती करोडो वर्षांचा जवळपास इव्होल्युशनला पिरियड लागलाय बघा ना तुम्ही. कारण 7 करोड वर्षापूर्वी तर आपले हे झाले होते, कोण, डायनासॉर, जे आपले डायनासॉर भाऊ आहे ते गायब झाले होते. त्याच्यानंतर कोण आले, आपले मंकी लाईक ॲनिमल झाले. आणि जवळपास 4 आणि 7 मध्ये किती मोठा फरक आहे बघा ना तुम्ही. म्हणजे 3 वर्षाचा फरक आहे. आता याच्या 3 वर्षामध्ये जो 4 करोड इयर्स ॲगो जे म्हणलं यांनी, काय झालं, टेल ऑफ दिस मंकीज, जे मंकी आपण डेव्हलप केले होते, बरोबर नाही, ज्यांना शेपटी बिपटी होती, बरोबर, याची मांजरीवरून शेपटी होती, अशा मंकींची जी शेपटी आहे ती गायब झाली. काय झाली, ॲनिमल्स ऑफ आफ्रिका. जनरली ते आफ्रिका रिजन्स मध्येच होते, कारण की तेव्हा सगळं कॉन्टिनेंटल, ती जमीन जी सगळ्या कॉन्टिनेंटलची जी आज आपण म्हणतो ती सगळी एकत्र होती त्या आफ्रिकाच्या रिजनमध्ये, बरोबर नाही. मग आफ्रिका इज सेड टू बी काय, डिसअपियर अबाउट 4 करोड इयर्स ॲगो. म्हणजे 3 करोड वर्षाचा गॅप पडलाय मध्ये. त्याच्यानंतर काय झालं, त्यांची टेल गायब झाली. ओके, दिसते हे माकड, दिसते का तुम्हाला, माकडच नाही, माकडच म्हणणार आहे त्यांना, बरोबर नाही. हे झाडावर लटकतं, थोडेसे ओळखीचे वाटतायत का तुम्हाला, बघितलंय का कुठं, आठवा बघितला असेल तर सांगा पटकन. कोणी असेल तुमच्या वर्गामध्ये असं कोणी दिसणार तर त्याला आपल्याला कळू द्या, जनतेला नाव त्यांचं, बरोबर नाही, कमेंटमध्ये लिहून. आता हे बघा, या माकडाला शेपटी दिसते का तुम्हाला, नाही. या माकडाला दिसते का, नाही. हे तर काय करू लागलं काय माहिती, कोणते पुशअप्स मारते वाटतं, आहे की नाही, पुलअप्स मारते, पुलअप्स. हे काय, हा पण हे बिचारा गम मध्ये बसलेला, आत्ताच ब्रेकअप झालंय भाऊचं, त्याच्यामुळे बिचारा गम मध्ये बसलाय, फक्त इथं बाटली बिटली काढायची राहिली, बरोबर नाही. तसं पिक्चर भेटलं नाही आपल्याला, ह्यो त्याला कंपनी देऊ राहिला, चकना खाऊ राहिला, बरोबर नाही. असतं का नाही आपला तिघांचा ग्रुप असा, असतं का नाही, त्याच्यामधला एक मुलगा असतो लयच ऍक्टिव्ह असतो, निव्वळ ऍक्टिव्ह, एका जागी बसलेच जात नाही त्याला. दुसरा असतो जाडेला, बरोबर नाही, तो भाऊ जियान असतो की नाही असा, त्या भाऊला उठल्याच जात नाही. आणि एक तिसरा असतो, या दोघांचं त्याला काही मेळच लागत नाही, त्याच्यामुळे तो आपला गपचूप साईडला येऊन उभा राहतो, बरोबर नाही. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved, and thus ape-like animals were evolved. Meanwhile, these ape-like animals reached the Northeast Asia and finally evolved into Gibbon and Orgonton. आता इकडे बघा, सगळ्यात पहिले कसं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, माइंड मॅप बनवायचा आहे. जसं जसं मी लेक्चर घेणार तसंच क्लिक झालं पाहिजे तुम्हाला. सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं की 7 करोड वर्षापूर्वी डायनासॉर गायब झाले होते. त्याच्यात 4 करोड वर्षानंतर जे माकडं होते त्या माकडाची शेपटी गायब झाली होती, बरोबर नाही. आता काय सांगितलं, ते जे माकडं होते ते डेव्हलप ड्यू टू इनलार्जमेंट इन ब्रेन. त्यांच्यामध्ये काय झालं, त्यांच्या ब्रेनमध्ये त्याच्यामध्ये थोडीशी इनलार्जमेंट झाली, म्हणजे डेव्हलप झाली ते, बरोबर नाही. देअर हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रूव्ह अँड दस ॲपे लाईक ॲनिमल्स वेअर इव्हॉल्व. आता त्यांचे हँड्स जे होते ते इम्प्रूव्ह झाले, म्हणजे काय झालं,
की बाबा त्यांची जी पकड होती झाडावरची ती मजबूत झाली, किंवा जो हँड्सचा यूज होता, आता जनरली मी तरी आता उभा आहे बरोबर नाही, खाली माझी चालायची प्रोसेस चालू आहे, पण जनरली मी काय यूज करतोय, माझे हँड्स यूज करतोय बरोबर नाही. आपण बसलेलो जरी असलो तरी आपण हँड्स यूज करतो ना बरोबर नाही. एखादी वस्तू खायची असली, काही गोष्ट असली, आपण जास्त वापर कशाच करतो, आपल्या हातांचा. तर त्यांच्या म्हणण्यानुसार ते आहे की बाबा ब्रेन जो आहे तो थोडासा इनलार्जमेंट झाली, म्हणजे थोडासा वाढला बरोबर नाही. मग त्याच्यामुळे काय झालं, इम्प्रूव्ह झाला. त्याच्यामुळे काय झालं, त्यांची जे हँड्सची मुवमेंट होती ती सुद्धा काय झाली, इम्प्रूव्ह झाली जास्त. Meanwhile, these ape-like animals reach the South and North East Asia. सगळ्यात पहिले डायरेक्शन ज्याला माहित नाही त्यासाठी सुद्धा आपण डायरेक्शन काढून देऊ शकतो बरोबर नाही. उगा कशाला कोणाचं नुकसान करायचं, तेवढं डायरेक्शन वाचून 2 मिनिटं लागते काढायला बरोबर नाही. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि काय वेस्ट, अख्खा इंडिया जानता है बरोबर नाही. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. ते सूर्याचा डायलॉगच आठवला यार मला. तुम्ही तो पिक्चर बघितला का, डॉन नंबर 1? त्याच्यामध्ये तो सूर्य डायलॉग नाही मारत का तो, नॉर्थ साईड नाही, ते किंग नंबर 1 आहे मला वाटतं. नॉर्थ साईड कोरिया, साऊथ साईड काहीतरी असं बोलतो तो, इकडं तिकडं असं इंट्रोडक्शन देतो बघा. तो किंग नंबर 1 पिक्चर बघा, भारी मित्रांनो बरोबर नाही. आता हे बघा काय सांगितलं त्यांनी, साऊथ साईडला, कुठं खालच्या दिशेला साऊथ साईडला, अँड नॉर्थ ईस्ट एशिया. आता नॉर्थ ईस्ट एशिया म्हणजे काय, हा भाग. कोणता भाग, हा भाग. आलं लक्षात, नॉर्थ आणि ईस्टच्या काय मधला भाग, नॉर्थ ईस्ट एशिया. अँड फायनली इव्हॉल्व इनटू काय, गिबॉन अँड ऑर्गुटन. काय, ऑर्गुटन. आलं लक्षात. या दोन प्रजातींचे नाव का घेतले आपण, कारण की यांच्यामध्ये ब्रेनची इनलार्जमेंट झाली, हँड्स इम्प्रूव्ह झाले काम करण्यासाठी थोडेसे ऐकीन बरोबर नाही. त्याच्यामुळे काय झालं, ते इव्हॉल्व झाले. कोणत्या याच्यामध्ये, पहिले जे होते आपले माकडं त्यांच्यामधून कोण तयार झालं, आपलं गिबॉन आणि ऑर्गुटन. आलं लक्षात. डायरेक्शन बघितलं ना, ओके. या असे काही बिचाऱ्यांचे फोटो होते. आता हा कोण आहे, हा आहे आपला ऑर्गुटन, आणि हा कोण आहे, गिबॉन. हे गिबॉन जरा थोडंसं बायल्यासारखं दिसतंय का तुम्हाला बरं नाही, असे हातापाय करत चालले बरोबर नाही. पण ते बायलं नाही, ते बिचारायचं पहिले तसेच होतो आपण सगळे. आपलंच कोणतरी पूर्वज असेल ते, आजोबा बिजोबा. ह्यो कोणाचा पूर्वज आहे काय माहिती, ह्यो लय डेंजर दिसायलाय, खुन्नस देऊन झोपलाय का बसलाय तेच कळलं नाही. रिमेनिंग ape-like animals stayed in Africa and from them gorilla and chimpanzee evolved about 2.5 crore years. आता हे जे 2 माकडं होते ना, हे पळतानाच दाखवले, हे बिचारे बसले, हे कुठं झाले होते, हे साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियाला झाले होते बरोबर नाही, म्हणजे इकडच्या साईडला खाली आणि इकडच्या साईडला. पण जे आफ्रिकातच राहिले ते कोणते, चिंपांजी आणि गोरिला. आता हे काही नाव लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला जनरली वर्ड्स आपल्याला माहिती आहे, गोरिला ओ बरोबर नाही. दुसरा काय, चिंपांजी नसतं का ते फनी व्हिडिओज येते बघा युट्यूबवरती, अशा त्या गार्डन मधले, झू मधले बरोबर नाही, ते असे काहीतरी येडे चाळे करत असते ते चिंपांजी, ते वाले. इव्हॉल्व अबाउट 2.5 करोड इयर्स ॲगो. हे कधी झाले, आता 2.5 करोड इयर्स ॲगो, म्हणजे बघा 7 करोड पासून आपण आता कुठे आलो, 2.5 करोड वरती आलो. सगळ्यात पहिले इव्हॉल्युएशन कुठे झालं, टेल गायब कुठे झाली, 4 करोड इयर्सला बरोबर नाही. त्याच्यानंतर थोडंसं त्याच पिरियडमध्ये नंतर काय आलं, ते जे साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये जे आले होते आपले ऑर्गुटन आणि कोण होतं मित्रांनो, गिबॉन आणि ऑर्गुटन बरोबर आहे. आता जे साऊथ मध्ये म्हणजे आफ्रिकेमध्येच राहिले होते ते कोणते, आपले गोरिला आणि चिंपांजी. आता ते गोरिला आणि चिंपांजी कधी 2.5 करोड इयर्स ॲगो. आलं लक्षात. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, माइंड मॅप बनवायचा आहे आपल्या स्वतःचा लेक्चर चालू असताना. इव्हॉल्युशन ऑफ सम ऑफ द 2 करोड इयर ओल्ड स्पेस. आता 2.5 वरून आपण 2 करोड वर आलो, म्हणजे विचार करा कुठं राहिले ते 7 करोड इयर्स आणि हे कुठं राहिले 2 करोड इयर्स. हे काय 1-2 वर्षाचं अंतर नाही. तुम्ही म्हणता 7 वर्ष आणि 2 वर्ष, 1 करोड मध्ये शब्द करोड लक्षात घ्या तुम्ही. आपण सध्या हजारावर जगू राहिलो, 2000 बरोबर नाही, 2012 आणि 2024 आणि 2025. 2 करोड इयर ओल्ड स्पेसिस ऑफ ॲपेस सीम्स टू बी अकर्ड इन डिफरंट वे. दे हॅड टू यूज देअर हँड्स मोर इटिंग फूड अँड अदर वर्क. म्हणजे हे बघा, हे चिंपांजी गोरिला दिसतंय तुम्हाला, हे बघा कसं बसलं, हे एकदम म्हणजे मला तर लयच आवडतं भाऊ हे गोरिला चिंपांजी काय असते नाही, दोघं लयच आवडते मला. असे फनी दिसते ना, चाळे पण असे फनी करते बरं नाही. मग कधी कधी आपल्याला पण करू वाटते यांच्यासारखे चाळे बरं नाही. ज्यांच्या अंगात आसन, आता यांना बघून जे जागृत झाला असेल तुमच्या पूर्वजांचं, एखाद्याला घुसला असन आत्मा, अंगात आला असन, त्यानं लगेच आपलं करून घ्या बरोबर नाही तर बस घरचे म्हणून सर शिकवत होते आणि याच्या भाऊच्या मध्येच कसं काय अंगात आलं गोरिला आणि चिंपांजी, लक्षण वाढलं ओ बरोबर नाही. आता हे बघा, दे हॅड टू यूज देअर हँड्स मोर इटिंग फूड अँड काय म्हणलं इथं, जे 2.5 करोड इयर्स जे गोरिला आणि चिंपांजी झाले होते ना इव्हॉल्व, त्याच्यानंतर जर जवळपास 2 करोड वर्षापूर्वी काय म्हणजे 7 करोडच्या नंतर 2 करोड वर्ष जेव्हा राहिले, आताच्या 2 करोड वर्षापूर्वी
जास्तीत जास्त जो हातांचा वापर होत होता ना, पहिले आपण बघितलं ते फांद्या पकडायला त्याला होत होतं, बरोबर नाही? आता जास्तीत जास्त वापर ते एका जागी बसून खाण्यासाठी करू लागले. काय करायला लागले? खाणं. तुम्ही झाडावरचं माकड बघितले ना, ते कसं मस्त आधी मस्त चढत इकडून तिकडून फांद्यावर, त्याला भूक लागली का फळबी तोडतं, एका जागी बसतं, असं याच्यासारखंच बसतं बघा, हे बघा याच्यासारखं बसतं आणि असं आऊ 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 खातं, बरोबर नाही? जसे घरात पण काही माकडं असते आपल्या, ते सुद्धा एका जागी बसून खात राहते नुसते, काम धंदे तर काही करत नाही, बरोबर नाही? नीट बघून घ्या तुमच्या रिश्तेदारांना, पूर्वजांना आपल्या. Those apes started to live on land as the forest started to decline due to dry environment. आता ही लई लंबी प्रोसेस आहे. ही काय प्रोसेस आहे माहिती का? आपण कुठं आलतो? 2 करोडवर आलतो. कुठं आलतो? 2 करोडवर. याच्यात म्हणायचं काय यांना? यांचं म्हणणं असं आहे, तुम्हाला कधी डोक्यात विचार पडला की सर तुम्ही एवढं सगळं शिकवते, पण आताची जी पोझिशन चालू आहे आपल्या माकडांची, हे बघा ही पोझिशन, ही कशी आहे? नाव घेऊ नका त्या पोझिशनचं, कानाखालीच देईन. नीट सांगा काय? वाकल्यासारखी. कशी आहे? वाकल्यासारखी, असं बेंड झालेली पोझिशन आहे, बरोबर नाही? सर मग आपण अशीच चालायचो काय? मग इव्होल्युशन कधी झालं? अरे इव्होल्युशन म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट बदलली आपली, पोस्चर असू द्या, लुक्स असू द्या, बरोबर नाही? आता हे पावडर फेरेन लावली, जे कॉम्पॅक्ट विम्पॅक्ट वापरते, बरोबर नाही? सगळ्या गोष्टी कशामुळे बदलल्या? या इव्होल्युशन गोष्टीमुळे. आता झालं काय? हे पहिली इथं ग्रास दिसते तुम्हाला, ही ग्रास दिसते साईडला, हे जंगल दिसतंय, बरोबर नाही? यांना आहे ना उठायची गरजच पडत नव्हती. हे जे माकडं बिकडं जे आहे ना, यांना उठायचीच गरज पडत नव्हती. हे जेव्हा ना तेव्हा आपले लोळायचे, वाकायचे, बरोबर नाही? म्हणजे खालच्या खाली ते बकरी नाही का सरत, तशा प्रकारची मुवमेंट होती यांची. पण झालं काय? कधी कधी समजा आता नाही का, कधी कधी आपल्याला दुष्काळ येतो बघा महाराष्ट्रामध्ये, ते बिचाऱ्या शेतकऱ्यांचं किती नुकसान होऊन जातं, बरोबर नाही? त्यांना काहीतरी मदत आपण केली पाहिजे, अशा हिशोबाने तरी शिका की भविष्यात काहीतरी आपल्याकडून थोडीशी मदत होईल कोणाला तरी, बरोबर नाही? तर तशा प्रकारचा आहे ना दुष्काळ पडला. म्हणजे काय झालं? ड्राय एन्व्हायरमेंट. काय झालं? अरे कुठे गेलं? Those apes start live on the land as the forest started to decline due to dry environment. आलं लक्षात? ड्राय एन्व्हायरमेंट. नंतर काय झालं? यांचं जे पेल्विक गर्डल होतं बघा, कुठला भाग म्हणतोय मी? या माकडाचा दिसतोय का? हा भाग बंपर, काय म्हणतो आपण त्याला? बंपर का डंपर, बरोबर आहे की नाही? तो जो भाग आहे तो म्हणजे पेल्विक गर्डल. आता तुम्ही फ्युचरमध्ये गेल्यावर तुम्ही शिकणार की व्हर्टेब्रल कॉलम किती असतात, व्हर्टेब्रल कॉलम मध्ये एकदम डिटेल शिकणार, बरोबर आहे की नाही? गर्डल बिर्डल काय असतं सध्या लक्षात ठेवा. पेल्विक गर्डल म्हणजे काय? तुमचा जो हिप बोन आहे, कोणता? हिप बोन, तो म्हणजे काय? पेल्विक गर्डल. ओके. इथं काय असते? तुमची फिमर अटॅच असते. काय असते? फिमर म्हणजे तुमची थाय लेग, थाय बोन. काय असतो? थाय बोन. आलं लक्षात? आता जे लंबर रिजन आहे ना, लंबर रिजन पहिले कसा होता माहिती का? हे बघा, तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो तुम्ही, काहीच ताण नाही घ्यायचा, आपण डायग्राम मधून शिकणार. आता हा तुमचा इरेक्ट पोस्चर आहे. आता सगळ्यात पहिले इरेक्ट शब्दाचा अर्थ काय? आता बरेच माझे भाऊ भगिनी असतील की त्यांना ठीक आहे थोडंसं बॅकग्राऊंड गावाकडचं असेल त्याच्यामुळे काही शब्द कळत नसतील, पण मी ते मेन जे शब्द आहे ना ते तुम्हाला हमखास त्याचं मिनिंग मराठीत, शुद्ध मराठीत सांगणार किंवा समजून बोर्डवरती सांगणार. सगळ्यात पहिले इरेक्ट म्हणजे काय? जो मी आता असा उभा आहे ना, कसा? हे बघा, या असा जो उभा आहे ना, असा असा फोटो काढायचा का जेलमध्ये गेल्यावर? लेफ्ट साईड असाच काढतात कधी, पण मी जेलमध्ये नाही गेलेलो, मी तुम्हाला दाखवतोय. ही जी पोझिशन माझी ताठ मानेने जागा म्हणतो आपण, आपल्या लोकांचा, जुन्या लोकांनी सांगितलंय आपल्याला ताठ काना ठेवून जगायचं, बरोबर नाही? तो जो ताठ काना आहे ना ते म्हणजे काय? इरेक्ट. इरेक्ट शब्दाचा अर्थ काय होतो? खडा, खंबा. खंबा म्हणजे ना, खंबा माहिती ना, त्याला म्हणते इरेक्ट. ओके. आता पहिले कसं होतं? पहिले असं होतं, समजा हे तुमचं हिब्बोन आहे बरं का, हे दोन काय काढले मी तुमचे? हिब्बोन काढले, नीट लक्षात, हिब्बोन आहे. तर हा जो लंबार पार्ट होता ना, हा लंबार पार्ट तुमचा असा होता, बेंड. अलग लक्षात? हा काय होता तुमचा? बेंड होता. हे दोन दिसते तुम्हाला, हे, आणि हा मधला काय आहे तुमचा? लंबार पार्ट. ओके. आता लंबार पार्ट मध्ये झालं काय? याच्यामध्ये ड्राय एन्व्हायरमेंट काय झालं? ड्राय एन्व्हायरमेंटमुळे त्यांना खाली काही नाही भेटायला लागलं. कुठं? जमिनीवरती काही नाही भेटायला लागलं. त्यांना थोडंसं वर बघावं लागायचं. काय करायला लागायचं? झाडावरती असू द्या किंवा दुसरीकडे असू द्या. आता ते थोडे आळशी झालेले होते ना, ते आता उड्या बिड्या मारण्याच्या तयारीत नव्हते. मग ते काय करायचे? असे वर बघायचे आणि वरून असे तोडायचे. आपण नाही का तोडत फळ एखाद्या शेजारच्या काकूचं, बरोबर नाही, चिकू बिकू, मग असं तोडायचे ते, बरोबर नाही? तसं तोडण्याच्या नात काय आलं? आता 1 करोड वर्षाची गोष्ट चालू आहे. तुम्ही म्हणशाल सर मी पण मग असं करतो, शेजारच्या काकूचे आंबे चोरून आणतो, मग माझं कोण नाही होत म्हणे पोस्टर. तसं नाही बाळा, 1 करोड वर्षाची गोष्ट चालू आहे, करोडो वर्ष लागले त्यासाठी, बरोबर नाही? मग आता याचं काय झालं? याचे हे गोळे असे झाले आणि हा जो लंबार बोन होता हा काय झाला? इरेक्ट. काय आला? इरेक्ट. अरे हे दुसरंच बनलं, सॉरी फ्रेंड्स, माय मिस्टेक. ओके. ह्या लंबारकडे बघा तुम्ही, तिकडे नका जाऊ, त्याची डायग्राम नाही काढू शकत मी आता. हे बघा, हे काय तुमचं? ते पेल्विक गर्डल. ओके. इथं तुमचं काय? फिमर बोन अटॅच होणार. कुठं? इथं. इकडची थायचा वेगळा, तिकडे
आपली लेफ्ट थाय आणि राईट थाय. आणि हा काय तुमचा, हा आहे तुमचा लंबार बोन. ओके, हा काय तुमचा लंबार बोन. झाले की नाही इरेक्ट पोझिशन, दिसते का इरेक्ट पोझिशन. इरेक्ट म्हणजे काय, खंबा, लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण जे स्ट्रेट उभा राहतो ते म्हणजे इरेक्ट पोझिशन. आता कशामुळे झाले, ड्राय एन्व्हायरमेंटमुळे. कशामुळे, ड्राय एन्व्हायरमेंटमुळे. देअर पेल्विक गर्डर डेव्हलप इन सच अ वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड. स्टँड म्हणजे काय, इरेक्ट पोझिशन, इरेक्ट पोस्चर इन ग्रासलँड्स. ओके, अँड देअर बाय देअर हँड्स बिकेम अवेलेबल फॉर यूज एनी टाइम. आता जर इरेक्ट पोझिशन मध्ये तुम्ही, बरोबर नाही, असं इरेक्ट पोझिशन मध्ये तुमचे हात फ्री आहे ना, पहिले तुम्ही असे बेंड पोझिशन मध्ये असा हाताचा सपोर्ट घेऊन, पायाचा सपोर्ट घेऊन 4 चाकी गाडी ज्याला म्हणतो आपण, तसे 4 पावलं चालत. आता काय, आता फक्त 11 नंबरची गाडी. 11 नंबरची गाडी म्हणजे काय, 2 पाय, 2 पायावर चलत राहायचं, बरोबर नाही. हाताचा यूज आता तुमचा फ्री झाला. हात म्हणजे असं असं करायला, एखाद्या लाईन मारची असली एखाद्या माकडींवरती तर असं असं करायला हँड्स काय झाले, फ्री झाले. असे माकडं आहे का नाही काही, अशा माकडांना आहे ना, त्यांचे जे हे पेल्विक गर्डर ना ते लाल केलं पाहिजे डायरेक्ट, माहिती का. दिस फर्स्ट ह्युमन लाईक अॅनिमल्स विथ इरेक्ट पोस्चर. बघा हे इम्पॉर्टंट आहे. एवढ्या वेळेस मी तुम्हाला काही नाही बोललो, पण आता इम्पॉर्टंट आहे. दिस फर्स्ट ह्युमन लाईक अॅनिमल्स विथ इरेक्ट पोस्चर विच वेर युझिंग देअर हँड्स हॅव इव्हॉल्व्ड अबाउट 2 करोड इयर्स अगो. 7 करोड. तुम्ही ऐकले का ते, अमिताभ बच्चन कसा ओरडतो, 7 करोड, 2 करोड, 3 करोड, बरोबर नाही. केबीसी मध्ये कोण बनेगा किसका पती मालूम नाही, कोण बनेगा करोडपती. त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय सांगितलं, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. याच्यासाठी मी एवढं अटापिटा करत होतो. हे बघा कोण आहे, रामाभाऊ. कोण आहे आपले, रामाभाऊ, रामापिथेकस. रामापिथेकस. एवढ्या वेळेस तुम्ही भरपूर रामा नावाचे पोरं ऐकले असेल, पण हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं तुमच्या एमसीक्यू साठी. विचारणार म्हणजे विचारणार, हमखास विचारणार. कोण, रामाभाऊ, रामापिथेकस. अलग लक्षात. हे ते जे मेन हायलाइटेड पॉईंट असते ना, ते ओळखता आले पाहिजे तुम्हाला. याचे जे 2-2 याच्यात दिलेले असते ना, असे बरोबर नाही, याच्या म्हणजे याच्यात काहीतरी मिनिंग दडलेलं आहे. म्हणजे याच्यावर हमखास क्वेश्चन पडणार. आला का. आता पहिलं नाव इंट्रोड्यूस काय झालं आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं, रामापिथेकस. ओके, हे बघा इरेक्ट पोझिशन दिसते तुम्हाला, पहिल्यासारखी तर नाही ना बेंड. हँड्स मोकळे दिसत आहेत, बरोबर नाही. हे हँड्स दिसतात का मोकळे, ही तुमची इरेक्ट पोझिशन आणि हे तुमचे हँड्स मोकळे. आता हे थोडंसं इमेजला मी थोडंसं साईडनं हे केलंय, नाही तर ती अशी थोडीशी इरेक्टच पोझिशन. हे तुमचे हँड्स फ्री झालेले, बरोबर. आणि हा कुठं आढळतोय, नॉर्थ इंडिया, ईस्ट आफ्रिका. कुठं, आफ्रिकेच्या. आता इथपर्यंत 2 करोड वर्षापूर्वीपर्यंत थोडंसं कॉन्टिनेंटल, आता भूकंप बिकंप काहीतरी आला असं थोडंसं डिवाइड झाल्या जमिनी, बरोबर नाही. तुझी जमीन तुला, माझी जमीन मला. नॉर्थ इंडिया वाला म्हणजे काय, जो वरचा काश्मीर रिजन आहे आपला नॉर्थ इंडिया तो आला. आणि ईस्ट आफ्रिका म्हणजे काय, त्या आफ्रिकेचा ईस्ट भाग. कोणता, ईस्ट, पूर्व दिशा, बरोबर आहे. आलं लक्षात. तिथं कोण आढळले, रामापिथेकस. 2 करोड वर्षापूर्वी कोण आढळले, रामा. लक्षात ठेवा, रामापिथेकस. ओके, चला पुढची स्टोरी. द मॉर्फोलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक अॅनिमल स्टार्टेड टू अपियर लाईक टू बी मेंबर ऑफ द जीनस होमो. आता त्या रामापिथेकस पासून काय झालं, रामापिथेकस पासून आपली जी होमो सॅपियन्सची जी जनरेशन ती काय झाली, स्टार्ट झाली. ओके, होमो सॅपियन्स तिथून डेव्हलप व्हायला चालू झाले. कधी, 2 करोड वर्षाच्या जेव्हा रामापिथेकस झाला, त्या रामापिथेकसच्या नंतर पासून. ओके, अबाउट 20 लाख इयर्स अगो. आता करोडच नाही, आता लाखात खेळायचं आहे आपल्याला. किती, 20 लाख इयर्स अगो द स्किल ह्युमन डेव्हलप. म्हणजे काय झाला की त्या रामापिथेकसला तुम्ही असं म्हणू शकता की उगच नाव आपण रामापिथेकस नाही दिलं, राम शब्द आला नाही त्याच्यात, बरोबर नाही. म्हणजे काय आहे की बाबा तिथून पुढं आपली खरी इव्होल्युशन सुरू झालं. तिथून पुढं आपण खरं म्हणलं तर डेव्हलप झालो, बरोबर नाही. म्हणजे काय, तिथून पुढे थोडासा ब्रेन किंवा आपल्यामध्ये स्किल येत गेल्या. आपण नाही का ते आदिवासीची काय ॲडव्हर्टाईज यायची बघा, ते अशी गुहेमध्ये बसलेले असायचे. म्हणजे काय करायचं, दगडावर दगड घासायचं, काय आग लागायची. ते चिंगम नाही का, ते काहीतरी चिंगमची कशा तरी ॲडव्हर्टाईज होती. तशा प्रकारचं मित्रांनो काय 20 लाख इयर्स अगो त्यांच्यात डेव्हलप झाले स्किल्स. ओके, अबाउट 15 लाख इयर्स अगो, आता 15 लाख ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर. अरे बस कळलं भाई, ते इरेक्ट पोस्चर वॉज इव्हॉल्व. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कॉन्टिनेंट. आता चायना तर सगळ्यांना माहिती आहे, असं कोणी आहे का ज्याला चायना माहित नाहीये. नसन तर जा थोडासा एखादा व्हायरस घेऊन या तिकडून, बरोबर नाही. चायना माहिती आहे सगळ्याला, कोरोनामुळे तर ज्याला नसेल माहिती त्याला पण माहिती झालाय आता. चायना आणि इंडोनेशियाचा जो एशियन कॉन्टिनेंट, एशियन कॉन्टिनेंट म्हणजे काय, तुमचा कोणता खंड, आशिया खंड. आलं लक्षात. आशिया खंडामध्ये कोण येतं, भारत येतो, पाकिस्तान येतो, शेजारी राष्ट्र आपले, बरोबर नाही. चायना येतं, इंडोनेशिया येतं, बरोबर नाही, असे राष्ट्र. तर हे कशामध्ये यांच्यामध्ये 15 लाख इयर्स अगो काय झालं, जो की ह्युमन वॉकिंग विथ काय इरेक्ट पोस्चर. पहिले तो थोडासा असा राहायचा, बरोबर नाही, असं खायचा. पण आता तर काय राहिला, तो असंच चालायला पण लागला, असं करत करत. अलग लक्षात.
ही मुवमेंट व्हायला लागली त्याची. ओके, कुठं? चायना आणि इंडोनेशिया. इव्होल्युशन ऑफ अपराइट मॅन कंटिन्यूड इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1,00,000 years अँड मीन वाईल इट डिस्कवर द फायर. बघा, म्हणजे पुष्पा, आपले जे पुष्पराव आहे, काय पुष्पाराज, ते पुष्पराज आपले कधी डेव्हलप झालेले मित्रांनो? ह्या इव्होल्युशन मध्ये 15,00,000 years अगो. काय त्यांचं सगळ्यात पहिले अपराइट मॅन असे चालायचे पुष्पा भाऊ. नंतर काय? डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन, त्यांचा भाऊचा मेंदू चालायला लागला, बरोबर नाही? पिरियड ऑफ अबाउट 1,00,000 years अँड म्हणजे 15 पासून 1,00,000 year नंतर. अँड मीन वाईल इट डिस्कवर काय? फायर. भाऊन काय बनवला? फायर. पुष्पराज छुकेगा नाही साला, ऐक नाही तो डायलॉग मारायचा इथं 1,00,000 years अगो. हे जास्त इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला ते रामापिते काय सांगितलं ना ते लक्षात ठेवा. पुष्पा बिष्पा काय लक्षात नका. ब्रेन ऑफ 50,000 year ओल्ड मॅन. आता कुठं आलो आपण? 15 लाखावरून ते 1 लाखावर गेलो. पुष्पावाला बॉर्न फायर. आता 1 लाखावरून कुठं आलो आपण? 50,000 वर्षापूर्वी. मॅन हॅड बीन सफिशियंटली इव्हॉल्व टू द एक्सटेंट दॅट इट कुड बी कन्सिडर ॲज मेंबर ऑफ द क्लास वाईज मॅन. आता हे लक्षात ठेवायचा. क्लास वाईज मॅन कोण आहे? क्लास वाईज मॅन कोणाला म्हणले ते लक्षात ठेवायचंय. या शब्दाला तुमच्यासाठी लगेच माझ्याकडून रेक्टँगल, आयत. ओके, लक्षात ठेवा. काय? क्लास वाईज मॅन. आता याच्यात काय? क्लास वाईज मॅन म्हणजे सगळ्यात पहिले क्लास शब्दावरूनच तुम्हाला कळलं असं की याच्यात काहीतरी भैया बाकीच्यांपेक्षा भारी आहे. वाईज मॅन म्हणजे काय? जबाबदार व्यक्तिमत्व. काय? जबाबदार व्यक्तिमत्व बनला तो. म्हणजे आगीचा जसा शोध लागला त्याच्यानंतर 50,000 year पूर्वी तो काय झाला? एक जबाबदार माणूस म्हणून बाहेर पडला. ज्याला की आतापर्यंत आपण माकड माकड म्हणत होतो, ज्याला की तुमचे घरचे तुम्हाला आतापर्यंत लहानपणी 10वीच्या आधी माकड माकड करतात. जेव्हा तुम्हाला 11वी 12वी नंतर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये IIT इंजिनियर बनतात किंवा डॉक्टर बनतात, तेव्हा तुमच्या घरच्यांचा बघायचा नजरिया बनतो. तुम्ही काय म्हणतात? क्लास वाईज मॅन, होमोसॅपियन्स बनतात तुम्ही. क्लास वाईज मॅन लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे? चांगला अभ्यास करायचा आहे, नाही तर घरवाले पण इज्जत देणार नाही. हे बघा असा ब्रेन डेव्हलप होत गेला. हे बघा इरेक्ट पोस्चर आला का नाही? नंगापुंगाचे अजून कपडे घातलेले नाहीये भाऊ ना अजून. आताची कुठं आगीचा शोध लागलाय, बरोबर नाही? हा ब्रेन बघा कशी इनलार्जमेंट होत गेली. आता तो क्लास वाईज मॅन कोणाला म्हणायचं? नेंडरथल. अरे बापरे, नाव लय डेंजर. नेंडरथल. काय? नेंडरथल नाव आहे त्याचं. कोणता आहे तो क्लास वाईज मॅन? नेंडरथल. नीट लक्षात ठेवा. मला पण बोलताय ना, माझी बोबडी उडू राहिली. नेंडरथल मॅन कॅन बी कन्सिडर ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. आता त्या मागं जे आपण क्लास वाईज मॅन बघितलं होतं फर्स्ट एक्झाम्पल कोण आहे? नेंडरथल. द क्रो मॅग्नॉन. आता बघा आणखीन एक नाव लक्षात आलं. द क्रो मॅग्नॉन मॅन इव्हॉल्व अबाउट 50,000 years अगो. 50,000 years अगो काय काय झालं? सगळ्यात पहिले क्लास वाईज मॅन आला. काय? क्लास वाईज मॅन. त्याच्यानंतर तो कोण होता? नेंडरथल. त्याचं एक्झाम्पल काय होतं? नेंडरथल. त्याच्यानंतर क्रो मॅग्नॉन आला. तो किती? 50,000 years अगो. आफ्टरवर्ड्स दिस इव्हॉल्युशन हॅड बीन फास्टर दॅन द अर्लियर. आता बरोबर आहे. कसं असतं आगीचं बघा तुम्ही. आता जर एखादं रिकामं जंगल आहे, म्हणजे रिकामं नाही, जंगल रिकामं नाही, मग ते जंगल काय फायदा, बरोबर नाही? जर समजा भरलेलं जंगल आहे बरं का, आणि त्याच्याचे आता समजा नेमकाच पावसाळा बिवसा झाला, हिवाळी बिवाळा चालू झाला, ती जी ग्रास आहे ती ग्रास वाळली. काय झाली? वाळली, बरोबर नाही? आता थोडी जरी आपण ठिणगी बिनगी तिथं सोडली, बरोबर नाही, ठिणगी बिनगी सोडली, काय होतं? स्टार्टिंगला जी आग पकडायची जी त्याची हे असते ना, काय म्हणते, पॉवर असते ना, ती एकदम स्लो असते. ती हळूहळू आग पकडती. आणि एकदा का तिला थोडंसं पिकअप भेटलं, ऍक्सेलरेशन भेटलं, की काय होऊन जाती? एकदम भस 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 डायरेक्ट आउट ऑफ कंट्रोल चालली जाते, बरोबर नाही? त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू होऊन जाते कितीतरी प्राण्यांचे, बरोबर नाही? असे माकडं तुमचे भाऊ बहीण सगळे चालले जाते त्याच्यामध्ये, आहे की नाही? बिचारी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना. तर हे काय झालं? दिस इव्होल्युशन हॅड बी फास्टर दॅन अर्लियर. तशाच प्रकारची जी आग जी पसरते ना फास्टमध्ये, बरोबर नाही? किंवा समजा एखादी जी तुम्ही असते, तुम्ही एकदम तुमचा जिगरी मित्र असतो बघा, त्या जिगरी मित्रात काय असतं? तुम्ही एकदम अशी एकदम म्हणजे सिक्रेट गोष्ट सांगितलेली असते, बरोबर नाही? एकदम सिक्रेट गोष्ट, सिगरेट नाही, एकदम कशी सिक्रेट गोष्ट, बरोबर नाही? मग होतं काय? आता ती जी बिचारी समजा जास्त करून मुलीमध्ये तर असं होतं 100%. ती काय म्हणते? तुला सांगते बरं का, तुला सांगते, पण कोणाला सांगू नको बरं का, तुला सांगते फक्त, कोणाला सांगू नको. मग ती म्हणते हा सांग ना, बरोबर नाही? मग ती पण ऐकून घेते. हा 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 असं का? अच्छा अच्छा, हो का? बापरे, अरे बापरे, बरं ठीक आहे असं ऐकून घेते. नंतर काय होतं? तिची पण कोणीतरी मैत्रीण असते, बरोबर नाही? तिची पण कोणीतरी जिगरी मैत्रीण असते, तिच्याकडे जाते. तुला सांगते, कोणाला सांगू नको बरं का, तुलाच सांगते. मग ती समोरची काय म्हणते? नाही मी कशाला सांगू,
तुला तर माहिती आहे, सांग बरं. हा 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 हो 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 का, असं का, तिची पण माहिती नसती. म्हणजे अशी वाऱ्यासारखी पसरती ती गोष्ट, आणि तुम्हालाच दुसरं कोणीतरी येऊन सांगते, तुला सांगते कोणाला सांगू नका का. मग तुम्ही म्हणता काय, मग तिला काय म्हणते, हा असं असं झालं तसं झालं. ते म्हणते हा तुला कोण सांगितलं, कसं काय कळलं. मग ती चेन तुम्हाला सापडते, अर ये तो बहुत बडी चेन आहे, बरोबर आहे की नाही. तशा प्रकारची चेन म्हणजे 50,000 इयर ॲगो क्रो मॅग्नॉन नंतर काय झालं, इव्होल्युशन फास्टर होत गेलं, बरोबर नाही. कारण भरपूर, अरे बघा ना, आगीचा शोध लागला, आगीमुळे किती पटापट पटापट त्यांना खायचं बीचं काय काय शोध लागले असं, बरोबर नाही. त्याच्यामुळं, आणि हे बघा हे कोण आहे माहिती का, सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवून देतो, यो भाऊ कोण आहे, यो आपला नेंडरथल. काय नेंडरथल, वाईज मॅन. काय वाईज मॅन. तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितलं मी आतापर्यंत, एक आपला रामा भाऊ आणि दुसरा कोण आहे, नेंडरथल वाईज मॅन. आलं लक्षात. रामापिथेकस, हे बघ कसं दाता काढले. तेव्हा पण मला वाटतं यार, तेव्हा आपण गुटखा बिटका खायचे काय कोण आहे की नाही, तेव्हा पण होतं काय विमल पान मसाला, बोलो जुबा केसरी. बघा ना त्याचे दात कशी काढली. काजे देवगणनं रोल केलता नेंडरथलचा. अबाउट 10,000 इयर्स ॲगो, आता 10,000 ला आलो आपण. वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस ॲग्रिकल्चर. मग हळूहळू आपण ॲग्रिकल्चर करायला लागलो. इट स्टार्टेड टू रिअर द कॅटल हर्ड्स अँड इस्टॅब्लिश द सिटीज. मग आपण हळूहळू गोठे पाळायला लागलो, ज्याच्यामध्ये गाई म्हशी बैल बिल घोडे गाडे ठेवायला लागलो, बरोबर नाही. कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस. कल्चरल म्हणजे आतापर्यंत जी आपली जी डेव्हलपमेंट होत होती, इव्होल्युशन होत होतं, ते फक्त आपल्या बॉडी पुरतं मर्यादित होतं. आता काय झालं, कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या राहणीमानाची डेव्हलपमेंट होत गेली, व्यवसायाची डेव्हलपमेंट होत गेली, बरोबर नाही. मग या जाती भीती निर्माण होत गेल्या. बघा अशा गोष्टी, इथून आपण माणसापासून कुठं आलो, आता कल्चरल डेव्हलपमेंट पर्यंत आलो. कल्चरलचा मिनिंग इथं घेऊ नका जातीपाती, ते असंच बोललो मी तुम्हाला थोडंसं प्रबोधन करण्यासाठी. कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे आपलं व्यवसाय बिवसाय त्यांनी स्थापन केला, किंवा खाण्याचे वेगळे वेगळे सोर्स सापडले, बरोबर नाही, अशी डेव्हलपमेंट होत गेली. आर्ट ऑफ रायटिंग, आता बघा लिहायची सुरुवात झाली. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 इयर्स. काय सांगितलंय, 5,000 इयर्स ॲगो, अँड दस द हिस्ट्री हॅड बीन स्टार्टेड. बघा आतापर्यंत आपण जे जे अंदाज लावत होतो, ते आपल्या त्या कार्बन डेटिंग मेथड जे आपण बघितली, किंवा जे आपल्याला फॉसिल्स मिळत गेले, त्या गोष्टीपासून अंदाज लावत होतो किती हजार वर्षापूर्वीच असेल, किती काय असेल. पण इथून बघा ना तुम्ही, कुठून 5,000 इयर्स ॲगो, 5,000 इयर्स ॲगो पूर्वी म्हणजे रायटिंग जी मेथड आहे आपली ती डेव्हलप झाली. आता रायटिंग मेथड डेव्हलप झाल्यानंतर आता गरजच नाही ना फॉसिल्स बिसिल्स बघायची. आता सगळा जो डेटा राहणार आहे तेव्हापासूनचा सगळा रायटिंग मध्ये राहणार आहे, बरोबर नाही. तसा तुमचा पण नसतं का, तुमचे जे जे काय काय कांड केलेलं असते ते पॅरेंट्स मीटिंग पर्यंत सगळं त्या बुक मध्ये लिहिलेलं असते, बरोबर नाही. जेव्हा घरचे येते तेव्हा नुसती बुक दाखवायची, काहीच गरज नाही दुसरं सांगायची, एक्स्ट्राचं बोलायची गरजच नाही, बुक मधूनच मग पप्पा आणते. मॉडर्न सायन्सेस इमर्ज अबाउट 400 इयर्स ॲगो, अँड इंडस्ट्रियल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश अबाउट 200 years ago, and now we have reached at this stage and still we are searching the details of roots of human ancestry. म्हणजे काय झालं, मॉडर्न सायन्स इमर्ज झालं 400 वर्षापूर्वी, म्हणजे 5,000 वर्षापूर्वी आर्ट ऑफ रायटिंग डेव्हलप झाली, म्हणजे लिहायची कला आपल्याला जमायला लागली. 400 वर्षापूर्वी आपल्याला सायन्स कळलं. काय 400 वर्षापूर्वी म्हणजे आधीपासूनच कळलंय खरं म्हणलं तरी. तुम्ही विचार केला का की जेव्हापासून आपली डेव्हलपमेंट व्हायला चालू झाली तेव्हापासूनच ऍक्च्युली ते सायंटिफिकच होतं. पण सायन्स काय असतं वेगळं, आपण स्वतःहून काय रिसर्च करायची, ही गोष्ट कधी आली 400 वर्षापूर्वी, 400 इयर्स ॲगो. अँड इंडस्ट्रियल सोसायटी म्हणजे तेव्हा आपल्या इथं समजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा काळ चालू असेल, बरोबर नाही, आपल्यावर गुलामगिरी होती तेव्हा मुघलांची, बरोबर नाही. इंडस्ट्रियल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश्ड अबाउट 200 इयर्स ॲगो. ज्या इंडस्ट्रीज ते आपण बघतोय समजा इंग्रजांच्या काळामध्ये ज्या इंडस्ट्रीज त्या आल्या, कापडाची कंपनी असू द्या दुसऱ्या कंपनी असू द्या, ते कधी आल्या 200 वर्षापूर्वी. अँड नाऊ वी हॅव रिच ॲट दिस स्टेज अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ रूट्स ऑफ ह्युमन अँसेस्ट्री. म्हणजे आता या स्टेजला आपण पोहोचलोय की आपणच मागं जाऊन आणखीन आपली रिसर्च करू लागलोय. म्हणजे बघा आपण किती येडे झालोय, बरोबर नाही, किती येडे आपण. मग बघा हे बघा, हे पूर्ण चार्ट लक्षात ठेवायचा. याच्यामधलं तुम्हाला आता मेन टॉपिक सांगतो काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ही फिगर एकदा वाचूनच जायची तुम्हाला, बरोबर नाही, पेपरला जाताना इग्नोर नाही करायचं, फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं ते सांगतो मी तुम्हाला. हा जो आपला रामापिथेकस होता ना, किती वर्षापूर्वी, हा जो दिसतोय तुम्हाला 1,00,000 इयर्स ॲगो दिसतोय का, 1,00,00,000 इयर्स ॲगो ऍक्च्युअली, तो एक लक्षात ठेवायचा आहे, बरोबर नाही. त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, स्किल्ड ह्युमन 20,00,000 इयर्स ॲगो, कोणता, स्किल्ड ह्युमन. आणि मॅन विथ इरेक्ट पोस्चर, मॅन विथ इरेक्ट पोस्चर नंतर आपला नेंडरथल, काय नेंडरथल, तो एक लक्षात ठेवायचा. याला काय म्हणलंय, कशाचं एक्झाम्पल आहे, वाईज मॅन, क्लास वाईज मॅन. काय म्हणलंय, क्लास वाईज मॅन, याचं एक लक्षात ठेवायचंय. आणि क्रो मॅग्नॉन तर तुम्हाला माहिती आहे आपला, मग
50,000 वर्षापूर्वीचा. ठीक आहे, बघा इथून सुरुवात झाली आपली. तर असं करत 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 आपण कुठं आलो, या माणसापर्यंत. हा माणूस थोडासा चांगला दिसायला लागला बघा. नंतर लोक बिग दाढी बिडी शेविंग बिविंग क्रीम काढली, मग सर्च बिर्च केलं, मस्त दाढी करायला लागली, कटबीट मारायला लागली. ज्यांना दाढी येत नाही ती वस्त्रे मारायला लागली, बरोबर नाही, कटिंग करायला लागली भारी भारी, 1 साइड 2 साइड, छपरी, अल्ट्रा प्रो मॅक्स, ज्या ज्या कटिंग आहे सगळ्या करायला लागली, बरोबर नाही. ही होती आपली जर्नी ऑफ ह्युमन मित्रांनो. काय होती? जर्नी ऑफ ह्युमन. आणि शेवटचं आपलं हे बोलल्याशिवाय आपण लेक्चर संपवू शकतो का? नाही. तुम्हाला बिग 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 तुम्हाला बिग 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 आमच्याकडून डीसीबी बायोलॉजी कडून सगळ्यांना बिग बिग थँक्यू. तुम्हाला तुमच्यामुळं आपल्याला काय एनर्जी भेटते. तुम्ही जेवढं आपल्या व्हिडिओला लाईक करशाल, शेअर करशाल, तुमच्या जेवढ्या पण मित्रांपर्यंत पोहोचवणार, तेवढी एनर्जी आमची आणखीन वाढत जाणार आणि आम्ही आणखीन भारी भारी कंटेंट. आता फक्त सायन्स चालू केलं, मग आणखीन दुसरे सब्जेक्ट सुद्धा आपण चालू करणार. कसं? आधी भैया म्हणन तसं, बरोबर आहे की नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आपल्याला लेक्चरला म्हणजे फुल टू सपोर्ट करायचा आहे, लाईक करायचंय, शेअर करायचंय, आपल्या चॅनलला अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचंय. कारण की आता तर फक्त 10वी आहे आपल्या चॅनलवरती, तर 11वी 12वीचा सुद्धा कंटेंट आहे मित्रांनो, बरोबर नाही. आणि हा अपलोड होतच राहणार आहे आपल्याकडून, बरोबर नाही. त्याच्यामुळं तुम्हाला फक्त एकच काम करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि जेवढ्या मित्रांना होईल तेवढ्या मित्रांना शेअर करायचंय. बाकी अभ्यास कसा करायचा हे तर मी माझ्या लेक्चरमधून तुम्हाला सांगतच असतो. तुम्हाला जर वाटत असेल की जर याच्यावरती एक वेगळा शॉर्ट बनवा सर, तर तो शॉर्ट सुद्धा आपण बनवू, बरोबर नाही. तुम्ही फक्त काय करायचंय, लाईक करायचंय. ओके, सगळ्यांना तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. बाय, टेक केअर.